हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत 4th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहे इंग्लिश बालभारती. अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस आपण आता सेकंड युनिट आपलं स्टार्ट केलेलं आहे. याच्यामध्ये 2.2 अवनीज विजिट टू अ पार्क. तर अवनीने एका पार्कमध्ये भेट दिलेली आहे. अकॉर्डिंग टू दॅट हा चॅप्टर दिलेला आहे. चला बघूत आपण काय आहे. ओके, तर या आधीचे जे सगळे चॅप्टर्स आहेत, ज्या पोएम्स आहेत, ह्या ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही इथे नक्कीच बघू शकता. सो लेट स्टार्ट. 2.2 अवनीज विजिट टू अ पार्क. राईट, तर इथे आहे हा पेज नंबर 19 वरती 2.2 तुमचा हा चॅप्टर म्हणजे काय, थोडक्यात एक पिक्चर दिलेला आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट नानी आणि अवनी या दोघींचं काय केलेलं आहे, कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे. सो लेट्स सी. फर्स्ट त्यांनी काय दिलेलं आहे, इथे बघा, लुक, रीड अँड टॉक अबाउट द पिक्चर. ओके, सी. तर जस्ट तुम्ही मला पहिल्यांदा सांगायचं आहे की हे जे पिक्चर तुम्हाला दिसतं आहे, हे पिक्चर कशाचं आहे. तर हे पिक्चर आहे पार्कचं. ओके, तर या पार्कमध्ये इथे स्लाईड आहेत, त्याचबरोबर सीसॉ आहे. तर काही चिल्ड्रन्स आहेत हे एकमेकासोबत खेळत आहेत, काही आहेत हे सिंगल एकटेच खेळत आहेत. ओके, तर ठीक आहे, हे जे आपल्याला दिसतं आहे हे कशाचं पिक्चर आहे, पार्कचं पिक्चर आहे. सो या अकॉर्डिंग त्यांनी काही कॉन्व्हर्सेशन दिलं आहे, जस्ट ते आपण बघूयात. तर बघा, अवनी आणि नानी. अवनी हे एका गर्लचं नेम दिलेलं आहे आणि नानी हे तिच्या ग्रँडमदर ला म्हटलं आहे. सो अवनी काय म्हणते, नानी शाल वी गो टू द पार्क. ती आपल्या आजीला म्हणते आपण पार्कमध्ये जाऊयात का. ह्यावरती तिची नानी म्हणते, शुअर, यू नीड टू कम्प्लीट युअर होमवर्क फर्स्ट, डोंट यू. तर ती म्हणते, हो आपण नक्कीच जाऊयात, पण त्याआधी तू जो तुझा होमवर्क कम्प्लीट केलेला नाही आहेस तो कम्प्लीट करायचा आहे. यावरती अवनी काय म्हणते बघा, येस नानी, आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क नानी. तर त्यावरती ती अवनी म्हणते की माझा होमवर्क जो आहे हा कम्प्लीट झालेला आहे, मी कम्प्लीट तो केला आहे. देन नानी, व्हेरी गुड अवनी, लेट्स गो टू द पार्क. तर यावरती नानीची काय रिॲक्शन असते, व्हेरी गुड, आणि चल पटकन आपण आता पार्कमध्ये जाऊ. देन नानी अँड अवनी गो टू पार्क. ओके, सर त्यानंतरचं कॉन्व्हर्सेशन जे आहे ते ह्या दोघीही इथे या पार्कमध्ये आलेल्या आहेत. राईट, नेक्स्ट यावरती अवनी काय म्हणते, हरी अप नानी, लुक ॲट माय फ्रेंड्स, दे आर प्लेईंग नियर द स्लाईड, कॅन आय प्ले विथ देम. म्हणजे ती नानीला म्हणते, चल आजी पटकन जाऊयात, माझ्या फ्रेंड्स जे आहेत हे स्लाईडजवळ खेळत आहेत, मी त्यांच्यासोबत जाऊ का खेळायला. याच्यावरती तिची नानी म्हणते, शुअर डिअर, यू कॅन प्ले विथ युअर फ्रेंड्स. तर हो नक्कीच, तू तुझ्या फ्रेंड्सबरोबर खेळ. ओके, थँक्यू नानी. आणि यावरती हे कॉन्व्हर्सेशन इथं कम्प्लीट होते. ओके, सो जस्ट सोपं कॉन्व्हर्सेशन हा दिलेलं आहे. आता हे जे पिक्चर दिलेलं आहे, हे पिक्चर अगदी व्यवस्थित क्लिअरली तुम्ही एकदा ऑब्झर्व करायचं आहे. ओके, तर याच्यावरचे काही क्वेश्चन आपल्याला पुढे विचारलेले आहेत, हे आपल्याला सॉल्व्ह करावे लागणार आहे. ओके, देन सेकंड, लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स, टिक द करेक्ट ॲक्शन्स अँड क्रॉस द रॉंग वन्स. म्हणजे थोडक्यात जे काही गुड मॅनर्स अँड बॅड मॅनर्स असतात, एखाद्या आपण पब्लिक प्लेसमध्ये गेल्यानंतर आपली गुड मॅनर्स, बॅड मॅनर्स हे इथे आपल्याला ओळखायचे आहे. राईट, सो इथे बघा, सीसॉवरती जेव्हा दोन ही मुलं बसलेली आहेत तेव्हा हा एका तिसरा येऊन त्याला काय करत आहे, ढकलत आहे. सो दिस ॲक्शन इज रॉंग ॲक्शन. सो आपण इथे क्रॉस करणार. नेक्स्ट या पिक्चरमध्ये काय दिसत, तर जी सगळे चिल्ड्रन्स आहेत हे काय करत आहेत, स्टेप बाय स्टेप ते स्लाईडवरून येत आहेत. सो ही ॲक्शन कशी आहे, करेक्ट ॲक्शन आहे. कोणीही अधूनमधून येण्याचा प्रयत्न करत नाही किंवा घुसण्याचा प्रयत्न करत नाही. सो दिस वन इज द गुड मॅनर्स. ओके, नेक्स्ट, सो हा जो बॉय इथे आहे हा प्रॉपर जो काही कचरा आहे हा प्रॉपर तो डस्टबिनमध्ये टाकत आहे. सो दिस वन इज द गुड और करेक्ट ॲक्शन, गुड मॅनर्स. नेक्स्ट पिक्चरमध्ये हा जो बॉय खाऊन झाल्यानंतर त्याचे जे रॅपर्स आहेत हे काय करत आहे, कुठेही अस्तव्यस्त फेकत आहे. सो दिस वन इज द बॅड मॅनर्स अँड रॉंग ॲक्शन. त्याचप्रमाणे नेक्स्टमध्ये
ही इथे जी गर्ल दाखवली आहे ही काय करत आहे, फुलपाखराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. सो दिस वन इज ऑल्सो रॉंग ॲक्शन. आणि ही जी दोन मुलं आहेत ही एकमेकाबरोबर प्रॉपर असं छान खेळत आहेत. सो दिस वन इज द गुड ॲक्शन ऑर गुड मॅनर्स. नाव इथे बघा थर्ड क्वेश्चन आपल्याला दिसतो. स्पॉट द अबाव पिक्चर्स ऑन अ पेज नंबर 19. ओके, तर आपल्याला इथे या पिक्चरमध्ये एक गर्ल फुलपाखरू किंवा बटरफ्लाय पकडताना दिसतीये. ही दोघं इथे खेळताना दिसत आहेत. हा कचरा जो आहे हा डस्टबिनमध्ये फेकताना, हा कसंही अस्तव्यस्त फेकताना दिसतो आहे. इथे काही मुलं खेळताना आणि ते स्लाईडवरती आपल्याला प्रॉपर मुलं खेळताना दिसतात. तर हे पिक्चर्स आपल्याला पेज नंबर 19 हे जे पार्कचं पिक्चर दिलं आहे याच्यामध्ये फाइंड करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं दिसतं बघा, ही जी गर्ल आहे ही इथे आपल्याला दिसते, जी की त्या बटरफ्लायला कॅच करत आहे. देन ही जी गुड मॅनर्स आहेत किंवा गुड ॲक्शन आहे की जे कचरा आहे हा डस्टबिनमध्ये फेकतानाचा हा मुलगा आहे. त्यानंतर नेक्स्ट बॅड मॅनर्स रॉंग ॲक्शन्स आहेत. इथे बघा हा बॉय काय करतो, खाल्ल्यानंतर जे खाण्याचे रॅपर्स असतात ते कसेही फेकत आहे. देन इथे आपल्याला आणखीन एक पिक्चर दिसतं, दॅट वन इज द बॅड मॅनर्स. देन अगेन हिअर इज द गुड मॅनर्स. अगदी व्यवस्थित वन बाय वन हे सगळे खेळत आहेत. अँड दिस वन इज ऑल्सो गुड मॅनर्स. ओके, सो त्या पिक्चरमध्ये आपल्याला हे जे पिक्चर्स दिले होते किंवा जे हे ॲक्शन्स दिल्या होत्या हे आपण इथे फाइंड आउट केलेले आहेत. नाउ डिस्कस विथ चिल्ड्रेन द प्रॉपर बिहेवियर्स टू द फॉलोड ॲट पब्लिक स्पेस. तर तुम्ही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये गेला आहात, सपोज पार्कमध्ये गेला आहात किंवा इतर कुणीकडे गेला असाल, तर तिथे तुमचं बिहेवियर किंवा तुम्ही जे वागता हे कसं असलं पाहिजे हे इथं आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तर बघा, आपण एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये गेलो असेल किंवा सपोज तुम्ही एखाद्या पार्कमध्ये गेला असेल, तर त्या ठिकाणी आस्क बिफोर टेकिंग. तर एखाद्याची वस्तू घेत असताना ती घेत असण्याच्या पूर्वी त्याला काय केलं पाहिजे, विचारलं पाहिजे, त्याची परमिशन घेतली पाहिजे. ओके, आणि ती तसंच घेऊन जाणे कसं आहे, बॅड मॅनर्स आहेत. बट विचारून घेणे इट्स अ गुड मॅनर्स, गुड और करेक्ट ॲक्शन. बी नाईस टू ईच अदर. तर एकमेकाशी व्यवस्थित किंवा सुसंगतपणे वागलं पाहिजे. तर एकमेकाला ढकलणे किंवा पाडणे किंवा एकमेकावर चिडणे हे कसं आहे, रॉंग ॲक्शन आहे. बट एकमेकाशी समजून घेणे, सुसंगतीने खेळणे, दिस वन इज द गुड ॲक्शन. नेक्स्ट, हेल्प टू ईच अदर. तर सपोज एखादा पडला, घसरला, तर त्याला आपण हात दिला पाहिजे, त्याची मदत केली पाहिजे. सो दिस वन इज द गुड ॲक्शन. तर त्याच्यावरती हसणं किंवा त्याची टिंगल करणं हे दिस वन इज द बॅड ॲक्शन. ओके, देन यूज युअर वर्ड टू सॉल्व प्रॉब्लेम. तर तुमचे शब्द किंवा तुम्ही बिहेव करत असताना जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. सपोज दोन मुलं भांडत आहेत, तर ते भांडण जास्त तुम्ही वाढवणार की ते तुम्ही कमी करणार, तर कमी करणार. ओके, सो हेच ह्यालाच आपण सॉल्व प्रॉब्लेम्स म्हणतो आणि दिस वन इज द गुड ॲक्शन. ओके, देन नेक्स्ट बघूयात प्लेग्राऊंड मॅनर्स. तर आपला सपोज आपण प्लेग्राऊंडवरती खेळायला गेलो तर तिथे काय गुड मॅनर्स कोणते असतात हे बघूयात. वी आर केअरिंग अँड कन्सिडरेट. म्हणजेच आपण खेळायला गेलो तर आपल्या प्लेग्राऊंडची काळजीही आपण घेतली पाहिजे. आणि कन्सिडरेट म्हणजे हे प्लेग्राऊंड जसं माझं एकटीचं आहे आणि मीच एकटी खेळणार असं न करता इतरसुद्धा सगळे त्या प्लेग्राऊंड्सवरती खेळत आहेत हे कन्सिडर केलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं बिहेवियर असलं पाहिजे. देन नेक्स्ट, वी आस्क लोनली चिल्ड्रन इफ दे वुड लाईक टू जॉईन इन अवर गेम्स. तर काही मुलं अशी असतात की ज्यांची अजून कोणाशी ओळख झाली नसतात, तर ते एकटेच खेळत असतात. तर त्यांना आपण विचारू शकतो की तू एकटा असेल तर आमच्याशी जॉईन होशील का. ओके, सो हे सुद्धा एक गुड मॅनर्स आहे. देन वी शेअर गेम्स अँड टेक टर्न्स. ओके, तर गेम जो आहे हा गेम आपण एकमेकाशी शेअर करणार आणि आपला जो डाव आहे हा सुद्धा आपण घेणार. टेक टर्न्स, तर एकट्यावरच डाव घालायचा आणि आपण काही नाही करायचं असं नाही करायचं, तर एकमेकावरती ते टर्न्ससुद्धा घ्यायचे. वी प्ले काइंडली अँड फेअरली. तर आपण अगदी व्यवस्थित काइंडली अँड फेअरली जे काही खेळ खेळणार आहोत ते खेळायचे.
वी ऑलवेज डू वॉट एव्हर अँड अडल्ट्स ऑन अ ड्युटी आस्क. तर ज्या प्रमाणे मोठ्या माणसांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असं प्लेग्राऊंडवरती खेळायचं आहे. वी से प्लीज अँड थँक्यू. तर या 2 वर्डचा यूज आपण करायचा. काही त्यांनी मदत केली तर थँक्यू म्हणायचं, आपल्याला काही हवं असेल तर प्लीज म्हणायचं. नेक्स्ट, वी कीप अवर प्लेग्राऊंड टायडी अँड क्लिअर फॉर लिटर. तर हे जे आपण ज्या मैदानामध्ये खेळायला जातो ते मैदान स्वच्छ ठेवायचं, त्याचबरोबर चांगलं ठेवायचं, हे आपल्यासाठी हे गुड मॅनर्स आहे. ओके, सो नेक्स्ट बघा. इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.